2 वाजता डिस्चार्ज देणार आहेत सांगत होते आणि 6 वाजव. थोडा वेळ बसते मी, मग आवरते आंघोळ वगैरे. उशी दे ना जरा. फ्रुट्स खाऊन खाऊन एवढा कंटाळा आलाय ना मला. आज मस्त काहीतरी झणझणीत मसालेदार बनव खायला. केस धुतल्याशिवाय मला पूर्ण बरं नाही वाटणार आहे. आधी मी केस धुते. आंघोळीलाच जाते. एक पिशवी दे ना, याला पाणी नाही लागू द्यायला सांगितलं. 600 रुपये कवर म्हणत होते. म्हटलं मी प्लास्टिकची पिशवी लावून करेल. अय अय, पंखा लाव जरा. लाव ना. अरे या ना, या बसा बसा. नाही नाही ठीक आहे मी बसा ना. काय गरज होती, कशाला गेलीस, काय झालं? म्हटलं अरे मी म्हटलं का पायरीला ये माझ्या पायाखाली आणि घसरव मला, कर मला फ्रॅक्चर. एक तर मला ट्रिपला जायचं होतं, कधी नव्हत परमिशन दिलेली. तेच ना, फक्त पायरीवरून पाय घसरायचं निमित्त झालं आणि डायरेक्ट फ्रॅक्चर. डॉक्टर बोलले तर काय एवढं सिरियस नाहीये, होऊन जाईल. असं वाटतं गोळ्याच खाते एवढे दिवस झाले. कंटाळा आलाय मला. तू जा यार ट्रिपला, माझ्यामुळे कॅन्सल नको करूस. मला किती दिवस लागतात किती नाही. सगळी कामं करतोय बघितलं का, गप ऐकतोय. मी पण त्यालाच सांगते, ऐसा मौका बार बार नाही मिळता भाई. अय मार्कर बिरकर काय लिहू बिऊ नको त्याच्यावरती, अशी मारेन ना. मम्मी यार एवढं काय टेन्शन घेते, काय नाही झाले मला. जाने जाना. अरे जो तो येईल तो नुसता, कसं काय झालं, असं कसं झालं, कशी पडलीस सांग. मी लगेच तो वेलकम मधला नाही का, मेरी एक टांग नकली. पाणीपुरी खाऊन निघत होते, पायरीवरून पाय घसरला, असं झाला फ्रॅक्चर, ऍडमिट. ए जरा ते फ्रुट्स कापून आण रे.